न्यायालय चालक भरतीला आणखी एका घटकावर प्रश्न येतात. तो आज आपण बेसिक घटक बघणार आहोत. त्याचं नाव आहे बॅटरी आणि विद्युत प्रणाली. बघा, बॅटरी आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम जी आहे ना गाडीमधली, फोर व्हीलर मधली, ती तुम्हाला माहित असावी. वाहन सुरू करायचंय किंवा रात्रीच्या वेळी दिवे लावायचे आहे, बॅटरी सिस्टीम लागेल तुम्हाला. ओके, आता बॅटरीचे प्रकार कोणते असतात? टाइप्स ऑफ बॅटरी. एकतर लीड ऍसिड बॅटरी त्या ठिकाणी वापरली जाते. या बॅटरीमध्ये लीडच्या प्लेट्स असतात आणि सल्फ्युरिक ऍसिड प्लस डिस्टिल्ड वॉटर यांचं मिश्रण असतं. बघा बरं, ही बॅटरी आहे. आता लहान गाड्या ज्या असतात तिथे 12 व्होल्टची एक बॅटरी असते. मोठ्या गाड्या ज्या असतात, ट्रक वगैरे बस, तिथे 24 व्होल्टची 12 व्होल्टच्या 2 बॅटऱ्या त्या ठिकाणी असतात. म्हणजे व्होल्टेज सुद्धा लक्षात ठेवा, 12 व्होल्ट आणि 24 व्होल्ट. आणि ही लीड बॅटरी जेव्हा म्हणतो आपण, लीड म्हणजे शिसं. ओके, ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. सल्फ्युरिक ऍसिड त्यामध्ये असतं, डिस्टिल्ड वॉटर असतं, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. पुढे आपण जातोय, कार्य काय आहे त्याचं, तर रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतं ते. आणि इंजिन चालू करताना स्टार्टर मोटरला मोठा करंट पुरवण्याचं काम बॅटरी करत असते. फार महत्वाचं, रासायनिकचं विद्युतमध्ये रूपांतरण ही बॅटरी करते आहे. आता बॅटरीची देखभाल कशी करायची, बॅटरीचं मेंटेनन्स कसं करायचं, त्याचं आयुष्य वाढवायचं, मग काय काय केलं पाहिजे आम्ही, तर पाणी योग्य पातळीवर ठेवलं गेलं पाहिजे. लीड ऍसिड बॅटरी जी असते ना, त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया होत असते, एक केमिकल रिएक्शन होत असते, त्यामुळे त्याच्यातलं पाणी कमी होत असतं. आणि याच्यामध्ये टाकायचं डिस्टिल्ड वॉटरच, म्हणजे तुम्ही बिस्लरीचं पाणी टाकू शकतात, पण घरचं पाणी टाकू नका. त्याच्यामध्ये एक क्षार असतात आणि त्या क्षारामुळे, नळाचं पाणी तुम्ही टाकलं किंवा पावसाचं पाणी कधी जर टाकलं तर क्षारामुळे बॅटरीच्या प्लेट्स खराब होतात. 20 रुपयाचं ते बिस्लरीचं पाणी वाचवायला जाल आणि प्लेट्स खराब करून बसाल. बॅटरी पातळीच्या प्लेटच्या वर सुमारे 10 ते 15 मिमी एवढं पाणी असावं. मेंटेनन्स फ्री बॅटऱ्या ज्या आहेत ना, तिथे मात्र पाणी टाकायची गरज नाही. आता इथे इथे लिहिलेलं आहे, त्या बॅटरीवरच लिहिलेलं असतं मेंटेनन्स फ्री. आता नवीन गाड्यामध्ये येत आहेत मेंटेनन्स फ्री, तिथे पाणी टाकायची गरज नाही. तिथे नाहीच, ते दाखवतच नाही तुम्हाला पाणी टाकायचं, नळ्या वगैरे दिसणारच नाही तुम्हाला. पुढे टर्मिनल गंज टाळणे. बघा, टर्मिनल क्लिनिंग कशाला म्हणतोय आम्ही, हे बघा, हे मेंटेनन्स फ्री लिहिलंय बघा. आणि 12 व्होल्ट इथे लिहिलंय, 12 व्होल्ट 75 AH. ओके, 1 इयर वॉरंटी लिहिलेली आहे. तर तिथे लिहिलेलं असतं सगळं. बॅटरीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह खुंट्यावर पांढऱ्या पावडर सारखा थर जेव्हा जमा होतो त्याला आम्ही सल्फेशन किंवा गंज असं म्हणतोय. कार्बन येतं, थोडक्यात कार्बन येतं आणि यामुळे विद्युत प्रवाह त्याला अडथळा होतो. गाडी स्टार्ट करायला सुद्धा प्रॉब्लेम येतो बॅटरीवर गंज आल्यामुळे, हे माहीत असावं. मग गरम पाणी ओतून तुम्ही ते टर्मिनल स्वच्छ करू शकतात. स्वच्छ केल्यानंतर त्यावर पेट्रोलियम जेली किंवा ग्रीस तुम्ही लावावं, म्हणजे गंज चढणार नाही. पेट्रोलियम जेली किंवा ग्रीस दोन्हीपैकी तुम्ही काहीही लावू शकतात. किरकोळ दुरुस्ती काय असू शकते, मायनर रिपेअर्स बॅटरीमध्ये काय असू शकतं बघा. एकतर बॅटरीचा फ्यूज सुद्धा महत्वाचा असतो, तो तुम्ही चेंज करणं काही वेळेस गरजेचं असू शकतं. फ्यूजचं कार्य काय आहे माहिती का, विद्युत प्रणालीचं रक्षण करणं. म्हणजे जर वायरिंगमध्ये कुठे शॉर्ट सर्किट झाले तर फ्यूज जळतो. ओके, आणि महागड्या उपकरणांना, हेडलाईट असेल, म्युझिक सिस्टीम असेल, त्याला वाचवतो. मग पूर्ण ते खराब नाही होऊ देत, ते फ्यूजचं कामच ते असतं. आता हे कसं तपासायचं, हॉर्न असेल, वायपर असेल, लाईट असेल, अचानक बंद झाली तर आधी फ्यूज बॉक्स तपासावा लागतो. तुम्ही बघा, काही वेळेस हॉर्न वाजत नाही तुमचा, काही वेळेस हे लागत नाही, लाईट लागत नाही. तुम्ही जेव्हा त्या मेकॅनिककडे जातात ना, तो पहिला ते फ्यूज बॉक्स तपासतो. बऱ्याच वेळेस फ्यूज उडलेला असतो, तर ते फ्यूजची तार तुटलेली असते, ती बदलवतात. ते एकदम सोपं काम असतं ते. आणि जळालेला फ्यूज बदलताना त्याचा रंगाचा आणि त्याच अँपियरचा फ्यूज वापरला गेला पाहिजे. 10 अँपियरच्या जागी 20 अँपियरचा फ्यूज जर वापरला तर वायरिंग जळू शकते. किती अँपियरचा फ्यूज होता किंवा त्या गाडीला चालतो आहे ते बघणं गरजेचं आहे. आता किरकोळ दुरुस्तीमध्ये वायर सैल झालं तर वायर घट्ट करणे हे सुद्धा इथे महत्वाचं आहे. बॅटरीची जी वायर असते किंवा आर्थिंग असते ती सैल जर झाली तर स्पार्किंग होते. ओके, त्यासाठी तुम्हाला म्हणजे गाडी चालवताना झटके त्या ठिकाणी गाडी देऊ शकते किंवा आग लागण्याचा सुद्धा धोका असतो. वायरिंगचे नट बोल्ट पाण्याने व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी घट्ट करणं गरजेचे आहेत. लूज कनेक्शन घातक असतं. आता याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात परीक्षेमध्ये बघा. बॅटरी चार्ज झाली आहे की डिस्चार्ज आहे हे तपासण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात, तर त्याला हायड्रोमीटर असं म्हणतात. हे बॅटरीतील पाण्याची घनता मोजतं. हायड्रोमीटर
चालू गाडीमध्ये बॅटरी चार्ज करण्याचं काम कोणाचं असतं? गाडी चालू आहे, चालू गाडीमध्ये बॅटरी चार्ज होते आहे, कशी होते आहे? अल्टरनेटर किंवा डायनॅमो. हे डायनॅमो हा शब्द आपण ऐकलेला असतो. इंजिन चालू झालं की आपोआप त्यावर वीज बनते आणि बॅटरी चार्ज होते. ओके, हे डायनॅमो किंवा अल्टरनेटर तुम्हाला माहित असलं पाहिजे. दोन्ही मुद्दे महत्वाचे आहे. पॉझिटिव्ह टर्मिनलचा रंग किंवा चिन्ह कोणतं? बघा, लाल रंग जे आहे ते पॉझिटिव्ह टर्मिनलचं आहे किंवा प्लसचं चिन्ह असेल तर. निगेटिव्ह टर्मिनल हे काळ्या रंगाचं किंवा मायनस चिन्हाचं असतं. लक्षात ठेवा, लाल रंग आणि प्लसचं चिन्ह. गाडी बराच काळ जर बंद ठेवली तर काय करायचं? बंद आहे बाबा, आम्ही चालवतच नाही गाडी, महिनाभर बंद पडणार राहणार आहे, तर बॅटरीचे निगेटिव्ह टर्मिनल काढून ठेवावे जेणेकरून बॅटरी उतरणार नाही. हे फार महत्वाचं आहे. बॅटरी उतरली ना, काय गेम होतो ना, मला माहिती आहे. माझ्याकडे आधी एक जुनी गाडी होती, कार जुनी होती, 2009ची होती. मी घेतली होती 2018 कधीतरी, एकदम अशी 1.5-2 लाखामध्ये टाइमपास चाला शिकणे गाडी. तिची बॅटरी काहीतरी जुनी होती ती बॅटरी, आणि मला ते नवीन नवीन लक्षात नाही राहायचं. गाडी गेली, लग्नाला गेलो, चालू राहून गेला लाईट, गेली बॅटरी उतरून. सेट मागून ढकलतायत लोक, पुढून ओढतायत लोक, लग्नातली आपली वराडी. गाडी काही चालू आहे ना, रात्रीचे 11 वाजले. मग कोणतरी सांगितलं इथे जवळ एक आहे मेकॅनिक, त्याची गाडी आणली, त्याची बॅटरी लावली आणि नंतर चालू केली. असं 2-3 वेळेस माझी ते जुन्या गाडीच्या बाबतीत बॅटरी, म्हणजे लाईट चालू राहून गेली की बॅटरी खलास होते, किंवा मग तुमची अशी बंद राहिली खूप दिवस तरी तो गेम होऊ शकतो. त्यामुळे ती काळजी घ्यावी लागेल. धन्यवाद. आणि वाहन चालकची बॅच जॉईन करून घ्या, बॅचला ऍडमिशन चालू आहे.